या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव, जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे वाद, दोघे ताब्यात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान, मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक, पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न। पुढेही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, यवतमाळमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांना कारवाईचा इशारा। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यवतकडे रवाना, हिंसाचारानंतर तणावग्रस्त भागाची पाहणी करणार। भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम, कोकाटेंच्या विरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांकडून स्पष्ट। मंत्रिमंडळामध्ये आता बदल होणार नाही, फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना उधाण, मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजित पवार यांचा इशारा, कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांची आमदार शंकर मांडेकर यांच्या समोरच कार्यकर्त्यांना तंबी। कृषी मंत्री पदाची ऑफर अजित पवारांनी सगळ्यात आधी मलाच दिली, मात्र कृषी मंत्री ग्रामीण असेल तर जास्त न्याय देईल अशी मी भूमिका घेतली, कोकाटेंच्या खातेबदलानंतर भुजबळांचा गौप्यस्फोट। महादेवंडी हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं, मोठा मासा गळाला लागल्याची माहिती, संशयित गोट्या गिट्टेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना। महादेवंडी हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसात न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू, एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही, जरांगे यांचा सरकारला इशारा। वाल्मिक कराड आणि गोट्या गिट्टेच्या नावाने मला धमक्या, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप, कासलेकडून घातपाताची भीती व्यक्त। रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, तर रेस्टो बारचा परवाना कायम, अनिल परब यांनी डान्स बारचा आरोप केल्यानंतर निर्णय घेतल्याची चर्चा। चोरीचा माल परत करून चोर म्हणतोय आमची सुटका करा, परवाना परत केल्याचा अर्थ डान्स बार होता हे मान्य केलं, योगेश कदमांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अनिल परब ठाम। योगेश कदमांची सगळी कुंडली काढली, मी न्यायालयात जाणार, ऑर्केस्ट्राचा परवाना परत केल्यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लावण्याची शक्यता, आपली तयारी पूर्ण असली पाहिजे, बोरिवलीमधील शिबिरात राज ठाकरे यांचे आदेश, मनसैनिकांनी माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना। राज ठाकरे आणि राऊत कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार, उद्या पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा, मेळाव्याला राज ठाकरे आणि राऊत उपस्थित राहणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करतोय, आमच्याकडचे अणुबॉम्ब सारखे पुरावे, हा बॉम्ब फुटला तर आयोग दिसणार सुद्धा नाही, राहुल गांधींचा गंभीर आरोप। अमेरिकेत भारतीय मालावर आजपासून टॅरिफ नाही, 8 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क लागू होणार, भारताला करार करण्यासाठी आणखी 7 दिवसांचा अवधी। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।